नमस्कार, आपल्या सगळ्यांचं एबी मराठीमध्ये स्वागत आहे. प्रेक्षकांनो, आपण कालपासून जर सोशल मीडियाच्या माध्यमातून जो एक व्हिडिओ व्हायरल होतोय तो आपण पाहतोय की तो तरुण हातामध्ये तिरंगा घेऊन सांगोल्याच्या दिशेने चालला होता. तोच तरुण आता इथं खर्डीमध्ये आपल्याला भेटलेले आहेत. आणि पाहायला गेलं तर जवळपास 35 ते 40 किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण करून बंडी शेगाव ते पंढरपूर आणि पंढरपूर ते परत नंतरनी खर्डीपर्यंत त्यांचा हा प्रवास पोहोचलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर त्यांच्यासोबत जो काही त्यांचा तिरंगा असेल आणि चिमुकली आणि जो त्यांच्या गळ्यामधला फलक आहे ते सोबत घेऊन ते चाललेले आहेत. आता त्यांचा प्रवास सुरू होणार आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आणि ते का चाललेले आहेत. नमस्कार. नमस्कार. मी पार्थ उत्तम सुरवसे, राहणार बंडीशा गाव. आमचं बंडीशा गाव हे सांगोला विधानसभा मध्ये येते. म्हणजे आता ते चालूचे आमदार आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख. यांनी आम्हाला निवडणुकीच्या पूर्वी विधानसभेचे आश्वासन दिलं होतं की मी आमदार झाल्यानंतर तुमच्या सगळ्या अडीअडचणी पूर्ण करीन, काय तुमच्या मागणी असेल ती आम्ही मान्य करू. मात्र आमदार साहेब आता जवळजवळ 18 ते 20 महिने झाले तर आम्ही आमच्या मागण्या घेऊन आम्ही ह्याच्या आधी निवेदन दिलं होतं की साहेब आमच्या काय मागण्या आहेत ती तुम्ही पूर्ण करा. मग आमदार साहेबांनी तसा आम्हाला प्रतिसादही दिलता, पण काही ह्या गोष्टी लांबल्या गेल्या. म्हणून माझ्या मनाला काय खंत वाटली की माझी ही मुलगी आहे 6 वर्षाची, आता जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिलीला आहे. जसं आपण बंडीशा गावावरनं पंढरपूरला जातोय तसा डांबरी आपल्या शाळेला किंवा आपल्या जायला रस्त्याला का होत नाही, किंवा आपल्या घरचं संडास बाथरूम कसं किंवा स्वच्छ आहे तसं आपल्या शाळेला का नाही. माझ्या मनाला खूप खंत वाटली की आपण एवढं सुज्ञान आणि आज आपलं 30 वय आहे, मग आपण ह्या गोष्टीसाठी लढा दिला पाहिजे. म्हणून त्यासाठी मी एक संकल्प केला की आपण बंडीशा गाव ते सांगोला आमदार निवासस्थानावर संघर्ष पदयात्रा काढूया. त्यासाठी मी काल सकाळी 10 वाजता ही संघर्ष पदयात्रा चालू केली. पंढरपूर मार्गे आज मी खर्डीमध्ये रात्री आम्ही मुक्काम केला. ही साधारण 30 किलोमीटरचं अंतर आहे. मग आम्हाला त्यांचं आमदार साहेबांचं शिष्टमंडळ हे सर्व भेटले की तुमच्या सगळ्या मागण्या मान्य आहेत. पुन्हा आपले नवनाथ आसबे, गणेश सुरवशे, आमचे सहकारी मित्र विश्वास सुरवशे, अमोल सुरवशे, बुवा सुरवशे ह्यांच्या सगळ्यात प्राथमिक चर्चा झाली की आपल्या जी मागणी आहेत आम्ही आमदार साहेबांसमोर मांडल्या. मात्र आमदार साहेब आता घरी नाहीत, ते मुंबईला आहेत त्यांच्या कामानिमित्त. ते आम्हाला उद्या 6 तारखेला 4-8 दिवसांना येऊन भेटा म्हणले. तुमच्या काय मागण्या सगळ्या आम्हाला मान्य आहेत. आणि आमच्या जी मागण्या होत्या की आमच्या वाडी वस्तीवर जे रस्ते नाहीत खडीकरण करून देतो म्हणले. ते म्हणले तुमच्या काय असेल ते निधी टाकतो, आम्हाला तुमचा 1 रुपया नको. म्हणलं जेवढा आमचा रस्ता आहे तेवढा तुम्ही करून द्या. आणि जे आमच्या मागण्या जिल्हा परिषदेच्या किंवा इतर जी मागण्या आहेत ती सगळ्या मागण्या त्यांना मान्य झालेल्या आहेत. त्यासाठी ते उद्याच्या 6 तारखेला किंवा 4 दिवसांनी येऊन भेटा म्हणले. तरी ह्यासाठी आम्ही हे आताचं आंदोलन म्हणजे हे संघर्ष पदयात्रा आहे, ह्या आमच्या मागण्या मान्य पूर्ण झाल्यामुळे आम्ही हे आंदोलन स्थगित करत आहे. त्यामुळं आमचं आमदार साहेबांना मनापासून धन्यवाद आहे आणि शुभेच्छाही आहेत. तुमच्यासोबत तुमची चिमुकली आहे, पण हा कुठं तर इथपर्यंत यूज द्यायला नाही पाहिजे होता असं वाटतं. कसं आहे, आता काही गोष्टींना प्रश्नाला उत्तर नसतंय. ह्या मुलीच्या 2 वाक्यासाठी मला इतकी तळमळ वाटली की आपण ह्या का करू शकत नाही म्हणून. त्यासाठी म्हणलं आपण लढा उभा करू. आणि ह्या लढ्यामध्ये आमचे सर्व गावकरी सहकारी मित्र किंवा जे येताना आम्ही इसबावीतून येताना कुठला चहा ती इलायची चहावाले, त्यांना इतकं तुळशी चहावाले त्यांना इतकं भारी वाटलं की तुम्हाला चहा पाण्याची नाश्त्याची व्यवस्था करतो, तुमचा हा लढा आम्हाला 1 नंबर वाटला आणि आमचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे. तसेच आम्ही खाली जे कॉलेज चौकामध्ये आल्यानंतर महाराजा बेकरी त्यांनी सुद्धा आम्हाला आदरपूर्वक विचारपूस केली की आमचा चहा पाणी नाश्ता तुम्ही करा, तुमचा लढा 1 नंबर आहे, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. तसंच पुढे येत असताना असे अनेक जण आम्हाला प्रतिसाद चांगला दिला. इतकं मन भरून आलं की एखादा माणूस जर संघर्ष करत असताना त्याच्या पाठीमाग आपण एकटा असं वाटत नाही की संपूर्ण जनसागर हा उभा राहतो. हा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. त्यामुळं हे आंदोलन आम्ही इथं स्थगित करत आहे. आमच्या मागण्या सगळ्या आमदार साहेबांनी मान्य केलेल्या आहेत. तुमच्यासोबत छोटी चिमुकली आहे त्यांची. बाळा दमली का? दमली का तू काल चालून? होय. काय खाल्लं का? होय. काय सांगशील आमदार साहेबाला?
आमदार साहेब तुमचं मनासाहेब धन्यवाद. धन्यवाद. कशाबद्दल धन्यवाद पण बाळा? आपल्या मागण्या मान्य केल्या म्हणून. आमच्या मागण्या केल्या म्हणून. मागण्या केल्या म्हणून. कितवीला आहे आता तू? पहिलीला. तुझं नाव सांग पूर्ण. नाव काय? माय नेम इज वेदाक्षी पात्र सुरवसे. सुरवसे. तर या ठिकाणी आपण बघतोय की त्यांनी काल केलेला प्रवास हा सर्व 35-40 किलोमीटर वरती इथे येऊन थांबतोय. त्यांचं शिष्टमंडळ आहे या ठिकाणी, त्यांच्याशी आपण चर्चा करणार. नमस्कार. 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 काय का झालाय का कॉन्टॅक्ट कसं तुमचं? आमदार पार्थ सुरवशेंचं मनापासून धन्यवाद. हे आंदोलन त्यांनी इथपर्यंत आणलं आणि ते आमदार साहेबांना आम्ही त्यांना फोन लावून दिला आणि आमदार साहेबांनी त्यांची जी काही कामं आहेत, विकास कामं आहेत, ते देतो असा आम्हाला शब्द दिल्यामुळं आम्ही त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी आमच्या शब्दाला होकार दिला आणि आमदार साहेबांना फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क करून दिला. आमदार साहेब बी बोलले, सगळे गावकरी त्यांच्याशी बोलले आणि त्यांचं मनापासून समाधान झालेलं आहे. होय. तसं तुमचं सगळ्या प्राथमिक काय असेल हो, हो. सगळे हे झालेले. सगळ्या आमच्या मागण्या मान्य आमदार साहेबांनी करतो म्हणले, तर तुम्ही 2-4 दिवसानं येऊन भेटा म्हणले. आम्हाला ती मागण्या मान्य आहेत म्हणले. आम्ही हे आंदोलन मोहर नेण्यात किंवा राजकीय चिघळण्यात कुणाच्या तर दोष, आम्हाला कुणाचाही वैयक्तिक दोष नाही आणि आमदार साहेबांसोबत आमचं का लढा आहे, कारण तो आमच्या हक्काचा माणूस आहे. आम्ही आमच्या मागण्या कुणासोबत मांडायच्या, त्यासाठी आम्ही जरी हा लढा किंवा ह्या गोष्टीमध्ये जर तडजोड करता आली नाही, उगाच वाढवण्यात काही अर्थ नाही. त्यासाठी आमच्या सगळ्या मागण्या मान्य आहेत. त्यासाठी आम्ही हे आंदोलन स्थगित करत आहे. तर हे होते आपल्या सोबत सुरवसे, हे होते जे आंदोलन करते ते सोबत होते. हे आंदोलन या ठिकाणी थांबलं जरी असलं, हे आंदोलन सुरूच व्हायला न पाहिजे होतं असं सगळ्या प्रेक्षकांमधून असेल, कमेंटमधून आपल्याला कालपासून पाहायला भेटतंय. अशाच वेगवेगळे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबी मराठी न्यूज. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सोबत मी गोपाळ माळी, एबी मराठी न्यूज, खर्डी.